साला हमको कुली बना के रखा है। खतरनाक असा महोत्सव आहे इथं, खतरनाक मौसम म्हणजे अरे फालतूगिरी आहे सगळी फालतूगिरी। 7 माणसा पायडल मारून स्वतःचा एक्स्ट्रा माणूस त्यांचा पायडल मारला पाहिजे तर 400 रुपये एक्स्ट्रा भरा। आता जागाच गोल फिरवती एकटा झाला। आता जवळजवळ 8:30 वाजल्यात आणि धुका बघताय। नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत। तर मंडळी जवळ 1 वर्ष शालो महाबळेश्वरला। आजचं डेस्टिनेशन लोकेशन कडक। ये बघा ही काय करताना इकडे बसली मस्त पालण्यावर। और साला हमको कुली बना के रखा है, ये क्या कर रहे देखो। आले आले रूमचा वाटर लावून ठेवला ये। तर बघताय महाबळेश्वरचा हवामान लोकेशन कडक। आधी शेवणे जागा पाठवून घेतली। व्हॅली आमच्याकडे पण 2-3 माकड आहेत। एक आहे माकड आणि इथं पण 2-3 माकड आहेत। तो तिकडे एक बसलाय, जांभळं खाते बघा। एक माकडाला इकडचे धावत जाऊ धरतो त्याला का। खतरनाक असा महोत्सव आहे इथं, खतरनाक मौसम म्हणजे नुसता धुका ढग मध्ये पाऊस। जबरदस्त लोकेशन आहे। अरे चला जेवणाची वेळ झाली, जेवण घेऊ। विशू काय करशील तू, काय करशील? नुसता चिकन न मच्छी तुला काय आवडत नाही, पण आज सोमवार आहे, व्हेज खाऊ। देव पण आले बघ इकडं बघतोय। देवाला अजून आला रे, सुरुवात पण केली आहे। काय काय पाहिजे तुम्हाला? चिकन नाही तो इकडं लगेच जेवणाची सुरुवात। काय काय मागवला मला माहिती नाही, सोमवार आहे, टोलं बंद करून खावायचं आहे। हे विशू कसं आहे जेवायला? जेवण कसं आहे? मस्त आहे ना? बोल बघ, बोल बोल। काय पाहिजे तुला? कोलबी पाहिजे आहे? चिंबोरी? नाही सोमवार आहे, काही नाही भेटत। बैंगन तू बैंगन बैंगन डंब जेवली भाजीशी। आता बघा काय तयारी चाललं, वेनालेकला जायचं। वेनालेकला जायचं बोलतो, बोटीन जाऊ। बोटीन आहे ना, येते खारीन समुद्रात नाही बोलतो, ये बोटीन जाऊ ते बारके बोटीन ते बघ बीचू देऊ बघ खरी। गाडी लावली पार्किंगला। आता चालून वेणाले तल्याकडं। आज सोमवार असल्यामुळे जरा क्राऊड कमी आहे, जत्रा भरलेली आहे तशी। मग होल जत्रा आहे। बघताय भरपूर बोटिंग सध्या चालू आहे, भरपूर लोक बोटिंग दिसतात आणि तलाव खूप आटलाय। मौसम एक नंबर आहे। चायला या वऱ्या ना जत्रा भरली, टाकायला पाहिजे वाटते एखादी वरी।
फुल जत्रेच्या सारखी इथं वऱ्यान बसाला लोकांची गर्दी. हे आई बघ, हे आला याच्या साहित्याच नाही भेटला. युद्धावर चालू तुझं का युद्धावर? युद्धावर चालली तशी काय? बाय बाय. हे बघा आयात जत्रा, बऱ्याच जत्रा भरली. फालतूगिरी आहे सगळी, फालतूगिरी. 7 माणसा पायडल मारून स्वतः जा. एक्स्ट्रा माणूस त्यांचा पायडल मारला पाहिजे तर 400 रुपये एक्स्ट्रा भरा. धंदा तरी कसला? अशी लोक काय एक्सपर्ट आहेत का अशी चालवायला वर या? हे चला इकडे, चला पोरी चला. मोठी जलती वऱ्या चालवाला. वरी लई चालवलीस ना वरी? वऱ्या चालवाला अर्धा तास जागाच गोल फिरवती, एकटा झाला. हो बाई, याला नुसतं घोड्यावर बसत इथं पुढंच घोड. विराटचा घोडा बघा होतो, भेटला नाही. जेवायला गेलाय तो, 5 भलता विराट भेटला. बाय. हे बघा आपले काही सबस्क्रायबर भेटलेत. कधी आले तुम्ही? आम्ही आलोय, काल आलोय. 2 दिवस झाले. म्हणजे कसं वाटतंय? हवामान कसं आहे? एक नंबर. डायरेक्ट शिमला म्हणाली, डायरेक्ट शिमला म्हणाली. एकदम मुलींना आपल्या एकदम थंडी वाजते इकडे. या काय व्हिडिओ बघता ना. चला बाय बाय. एन्जॉय. जाम गर्दी आहे आणि आपली म्हणजे आगरी पण लोक तर भरपूरच आहे. सुट्ट्या झाल्या त्याच्यामुळे सगळी लोक इकडे फिरायला आलेली आहेत. भरपूर लोक भेटत आहेत. आता वेनलिक झाला, मॅप्रो गार्डनला जाऊया. थोडासा मॅप्रो गार्डनचा आनंद घेऊया. तिथं काय नाही माहित आहे, आनंद घेऊया. आता महाबळेश्वरला आलं तर सगळे पॉईंट फिरायलाच पाहिजे ना. ट्रॅफिक लागली थोडीशी. मॅप्रो गार्डन आणि नुसतीच गर्दी बिना काम. आय महिंगन आय महिंगन एवढा चालून आलो मॅप्रो गार्डनला, पण इथे काहीच नाही. प्रत्येकाला माहिती आहे, तरी पण नुसता टाइमपास करायला काहीच नाही. कोणाला शॉपिंग करायची असेल, काय घ्यायचं असेल तर ठीक आहे. काय खायचं असेल तर लाईव्ह बेकार माग. चला आता स्ट्रॉबेरी भेटते का बघू लाईव्ह. हे बघा इकडं स्ट्रॉबेरी लावतात बघा. स्ट्रॉबेरीची शेती आहे इकडे सगळी. बघा मोठ्या मोठ्या स्ट्रॉबेरी दिसतात, रेड स्पॉट दिसतात बघा. मॅप्रो गार्डनच्या मागच्या साईडलाच आहेत स्ट्रॉबेरीची शेती. बघा इकडे स्ट्रॉबेरी काढतात, सध्या जे झालेले स्ट्रॉबेरी ते काढतात आणि इथं लगेच विकायला भेटतात. 700 रुपये किलो आहे. आले तिथं नगर परिषदच्या ते एंट्र्या पावत्या फडाटी 1-1.5 किलोमीटर लाईन लागली. सगळा फिरून आली. काय आहे फिरून आली, नंतर थोडं मार्केट मस्त. आता थोडासा आराम केला आणि आता मस्त मार्केटला खरेदी तिथे गेलो. या पोऱ्यात ना अशा हैराण करतात ना, हैराण. माल तर सगळा सामान तर सगळं आपल्या एपेसचाच आहे. सामान एपेसचा शनिवार मार्केटची घेतली ना पाहिजे. मार्केट हैराण काय हैराण असतं.
कधी आलात महाबळेश्वर चाय कुल्लू येथे चहा प्या, बासुंदीचा जाम भारी भेटतो. 2 दिवसांची पहिल्यांदा चांगला चहा भेटला. समोर मार्केटच्या बाजूला समोरच आहे महाबळेश्वर मार्केट. आता जवळजवळ 8:30 वाजल्यात आणि धुका बघताय. मौसम मस्त ना, बघ धुका बघ फुल. आलो मार्केट फिरून आलो थोडासा. महाबळेश्वर म्हणजे आता मुंबईचा भाग फक्त. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अँटिक वस्तू घ्यायच्या असतील तर सर्वात अँटिक वस्तू माझ्यामध्ये भेटतात त्या फक्त घराबरोबर. बाकी इकडं महाबळेश्वरचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय तर इथलं हवामान. त्याचं एवढंच जगण्यासाठी एवढंच हवामान आम्ही महाबळेश्वरला येतो, बाकी काय. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट सांगा. आणि असे व्हिडिओ बनवले पाहिजे का नाही तेच बघा. बाय.